हॅलो नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल होती दत्त जयंती आणि त्याचीच ही क्लिप आहे. हे मंदिर आमच्या घराजवळच नवीन झालेलं आहे, सो मी तिथे गेले होते. सो मी संध्याकाळी गेले होते दर्शनाला, त्यामुळे मग ती क्लिप ॲड करायची राहून गेली होती. आणि आज आहे शुक्रवार, ही क्लिप आहे शुक्रवारची. सो इथे सकाळ सकाळ माझी गडबड चालू होती. एकीकडे मी भाजी शिजायला टाकली, एकीकडे चहा होतोय आणि एकीकडे दूध गरम करायला ठेवलं होतं आणि लगेचच पीठसुद्धा मळून घेतलं होतं. लवकर आवरले कारण की लाडू झोपलेला होता, तो आज थोडासा लेट उठला, त्यामुळे माझं आज लवकर थोडंसं आवरलं. तर भाजी शिजतीये तोपर्यंत चहा घ्यावं म्हटलं आणि तेवढ्यात लगेचच लाडू उठला आणि तो उठला म्हणून मग मला त्याला लगेच वरती घ्यायला जावं लागलं. सो मग मी लाडूला घ्यायला गेले. लाडूची मॉर्निंग झालेली आहे. लाडू आत्ताच उठलाय. काय मम्मा काय तुला घ्यायचं? हे घे. नाही बाबू, हे नाही घ्यायचे तू कपडे, हे मम्माने लावले नाही इथं. काय आहे? सो लाडू आहे ना, मला हॉलमधनं इकडे घेऊन आला आणि मला म्हणते की कॅमेरा ऑन करून दे. शिवची आंघोळ झाली होती, सो आता मी लाडूला वरती पाठवून दिलं, म्हणजे त्याची सुद्धा आंघोळ होईल. आता तो आंघोळ करूनच खाली येईल. सो आज आहे शिवचा डान्स आणि विनायकची लुंगी होती घरामध्ये. जेव्हा तो बालाजीला गेला होता तेव्हा घेतली होती. सो मी याचे 2 तुकडे केले मधोमध आणि त्याला फक्त टिप मारून आणलेली आहे साईडने. सो हे एवढी अशी झालेली आहे. सो ही शिवला होईल बरोबर. तर तो तर मला सारखं म्हणतो की मम्मा मी डान्स करणार. आता तो कसा डान्स करणार आहे हे आता जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हाच कळेल की त्याने काय डान्स केला आहे स्कूलमध्ये. सो मला आता चपात्या करायच्यात, तो मी पटकन चपात्या करून घेते. बघ
वाव, शी खूप सुंदर दिसतोय रे. इकडे बघ ना पिलू. ए दादू थांब. दोन्ही हाताने ती बंदूक दे ना माझ्याकडं. कॉपीराईट येईल म्हणून मी इथे ना जे सॉन्ग आहे ते म्यूट केलेलं आहे. तर स्कूलला जाण्याआधी ना मी त्याची लास्ट प्रॅक्टिस घेत होते, पण त्याची अजिबात इच्छा नव्हती डान्स करायची. आणि ही कॅमेऱ्यासमोर नको ती नाटकं चालली होती. सो शिव स्कूलमध्ये गेला आहे आणि तो लुंगी घालून इथून घरून जायला ना रेडीच नव्हता. सो मी त्याची ती लुंगी आहे ना त्याच्या बॅगमध्ये टाकली आणि मिसला फोन करून सांगितलं की मी त्याच्यासोबत दिलेली आहे. सो जेव्हा डान्स असेल ना त्याच्या आधी मग मिस त्याला लुंगी घालतील. आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे लाडू खेळतोय. ओ ओ गाडी, कोणाची गाडी आहे? चिटकला चिटकला. तर माझं बाळ ना खूप रडलं. माझ्या 2-3 चपात्या शिल्लक होत्या आणि पहिलं मी शिवचं आवरून दिलं आणि त्यानंतर मग ज्या शिल्लक चपात्या होत्या ना त्या केल्या. आणि तोपर्यंत लाडू इतका रडला घेण्यासाठी. आणि आत्ता लाडू झोपल्यावर ना मी हेअर वॉश केले आणि लगेचच मी ते ड्राय करून घेत होते. सकाळी ना खूप थंडी असते त्यामुळे मग मी आत्ता वॉश केले होते. आणि ही साडी जी मी काल नेसली होती मंदिरामध्ये जाताना, सो ती साडीसुद्धा अशीच होती. सो त्याचीसुद्धा घडी करून मी ठेवली. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज हा असा फ्रिल रफल डिझाईनमध्ये मी शिवला होता. तर काल होता गुरुवार आणि कालचा व्हिडिओसुद्धा मी शूट करून एडिट करून लगेच अपलोड करून टाकला. आणि आज आहे शुक्रवार. सो आजसुद्धा मी प्रयत्न करेल की आजचा व्हिडिओ आजच्या आज किंवा फार फार तर उद्यापर्यंत मी अपलोड करेल. कारण की खूप जास्त ब्रेक झाला होता माझा यूट्यूबवर. आत्ता मला 2026मध्ये मला यूट्यूब कन्सिस्टंट करायचं आहे. रेग्युलर व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. सो सगळं काही काम आवडल्यानंतर मी जस्ट आत्ताच लाडू झोपलेला आहे. मी जस्ट आत्ता हेअर वॉश केला आणि लगेचच हेअर ड्रायसुद्धा करून घेतले. कारण की ते जर का एकदाच तसेच राहिले आणि मग ते तसेच एअर ड्राय झाले ना की मग माझ्या ह्या केसांमध्ये इतका गुंता होतो. सो मी लगेच ड्राय करून घेतले. आणि हे हेअर ड्रायर कम व्हॉल्युमायझर ना त्याचा मला खूप जास्त फायदा होतो आहे आणि एकदम वर्थ आहे. ते मला काहीतरी 2200 रुपयाला भेटलं होतं, पण खरंच खूप वर्थ आहे. आणि आता सध्या तर थंडीचे दिवस आहेत. सो सकाळी खूप थंडी होती त्यामुळे मी सकाळी हेअर वॉश नाही केला. कारण की त्याच्यानंतर मला हेअर ड्राय करायला टाईम मिळत नाही. कारण की शिवचं आवरून द्यायचं असतं. लाडूसुद्धा मध्ये मध्ये लुडबुड करत असतो. त्यामुळे मग मी आत्ता हेअर वॉश केला आणि लगेच हे ड्राय करून घेतले. आणि खरंच खूप म्हणजे चांगली इन्व्हेस्टमेंट झालेली आहे माझी त्या प्रोडक्टमध्ये. कारण की ते खरंच खूप फायदेशीर ठरतं. आता आपण हेअर ड्रायर घेतलं ना तरी हेअर फक्त ड्राय होणार आहेत, पण यामध्ये ना हेअर ड्रायर पण येतं आणि हेअर व्हॉल्युमायझर पण येतं. सो जसं माझे हेअर मी विंचरत जाते ना तसे ते विंचरतात सुद्धा आणि ड्रायसुद्धा होतात. सो स्ट्रेटसुद्धा होतात आणि ड्रायसुद्धा होतात एकाच पॉईंटला. सो त्यामध्ये खूप जास्त टाईमसुद्धा वाचतो.
आणि नंतर जे माझे हेअर जे कर्ली आहेत त्याच्यामुळे ते एअर ड्राय झाल्यानंतर जो काही गुंता होतो ना तो होत नाही, कारण की वॉश केल्यानंतर ना केसांमध्ये गुंता नसतो. सो मी लगेच ड्राय केले की मग ते छान सेट होतात आणि पुढच्या वेळी मी वॉश करेपर्यंत माझे केस असेच्या असे राहतात. आता शिवचं मी आवरून दिलं, तुम्ही पाहिलं असेल की तो कसा दिसत होता आणि खूप छान दिसत होता. शिव आता स्कूलमध्ये जाऊन तो काय करतोय काय माहिती, कारण आणि घरातनं लुंगी घालून जायला सुद्धा रेडी नव्हता. सो मी लुंगी आणि त्याचं गॉगल दोन्हीही त्याच्या बॅगमध्ये दिले. आले, लाडू उठलाय. सो लाडू उठला ना की अजिबात रडत नाही. त्याने मला जस्ट आवाज दिला, लाडू मी आले. आणि जेव्हा तो माझा आवाज ऐकतो ना मग तो रडायला सुरुवात करतो. उठल्या उठल्या नाही रडत. कोण उठलं कोण उठलं, चला कशाला रडतो. सो मी वरती जाईपर्यंत आहे ना, वरती आम्ही रात्री झोपायला जाताना बॉटल घेऊन जातो पाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी. सो लाडूने त्या बॉटलमधलं पाणीसुद्धा सांडवलं आणि स्वतःच्या अंगावर सांडून घेतलं. पूर्ण ओला झाला होता हे शर्ट. म्हणजे डोळे उघडले की काही ना काहीतरी उद्योग चालू करायचे. हो ना लाडू, डोळे उघडले की काही ना काहीतरी करायचं म्हणजे करायचंच. झाली माझी बापूची काय काय कोणी पाणी सांडवलं, कोणी पाणी सांडा केला का? मम्मीने बाप्पा केला, मम्माने बाप्पा केला. लाडूला बाप्पा कळायचा का? ओ लाडूला बाप्पा कळायचा का? इकडे बघ, इकडे बघ, आपण तुला बाप्पा करू. ओ अरे लागलं रे, बडोबड लागलं. हो ना मम्मा मम्मा. लाईट लावू, लाईट लावू. सो इकडे बाहेर उन्हात बसून लाडूचं चाललंय जेवण. तो आत्ताच उठलाय आणि आज लाडूच्या जेवणात आहे ही घेवड्याची भाजी किंवा वालपापड, काही लोक वालपापड म्हणतात, वालपापड आणि चपाती. आणि माझं पिलू जेवण करतंय. आणि आमचं जेवण कसं चाललंय हे बघा. असं चाललंय आमचे जेवण, असं असं झोपून मस्ती करून. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.